महत्त्वाची बातमी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून निर्माण झालेला राजकीय वाद आता हायकोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे। बहुमत नसताना सत्ता स्थापन करणं, धक्काबुक्की आणि सदस्यांना मतदानापासून रोखल्याच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीने विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे। मात्र या प्रकरणावरील सुनावणी रखडल्यानं तक्रारदारांनी आता थेट उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची जी झालेली निवडणूक होती, ज्याचे पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी होते, त्यांनी घेतलेली जी निवडणूक आहे ती बेकायदेशीर घेतलेली आहे, नियमानुसार घेतलेली नाही। या अनुषंगानं सक्षम अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही तक्रार दाखल केली होती। परंतु अंतिम सुनावणी झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सर्व गैरअर्जदाराचे म्हणणे आल्यानंतर 1 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला तारीख देऊ अशा पद्धतीचा एक रोजनामा त्या ठिकाणी तयार करण्यात आला आणि अंतिम सुनावणीच्या तारखेच्या अनुषंगानं अद्यापपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी नोटीस आलेली नाही, म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये त्या अनुषंगानं याचिका करण्याच्या त्या ठिकाणी तयारीत आहोत। नाशिक व्हिडिओ शूटिंग केल्याच्या वादातून तरुणावर कोयता हल्ला करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। महिलेसोबत केलेल्या शूटिंगचा राग मनात धरून हा वाद झालेला आहे। नाशिकमध्ये मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्यानं हल्ला झाला। महिलेसोबत केलेल्या शूटिंगचा राग मनात धरून तरुणांमध्ये वाद झालाय। घराच्या गच्चीवर संशयितांनी तिघांवर कोयत्यानं हल्ला केल्याचा आरोप आहे। गाडेकर, खरे आणि राहुल यांच्यावर संशयितांकडून जीवघेणा हल्ला झालाय। आणखी एक महत्त्वाची बातमी, राज्यातील नवी पोलीस स्टेशन ही आता अपग्रेड होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाचा निर्णय आहे। नव्या पोलीस स्टेशनची अ, ब, क अशी वर्गवारी केली जाईल। वर्गवारीनुसार पोलीस स्टेशनमध्ये पदभरती केली जाईल। सायबर गुन्हे, डिजिटल फ्रॉड रोखण्यासाठी विशेष मनुष्यबळ भरलं जाणार आहे। जिल्हा पातळीवरती अ वर्ग तर तालुका पातळीवर ब वर्ग पोलीस ठाण्यांची निर्मिती केली जाणार आहे। 150 ते 200 गुन्हे असलेले पोलीस स्टेशनचा समावेश क वर्गामध्ये केला जाणार आहे।